नमस्कार. आपण आलो आहोत कल्याणमधील समाजसेविका राणी कपोते यांच्याकडे. जाणून घेऊया कल्याणविषयी त्यांच्याचकडून. नमस्कार ताई. जय महाराष्ट्र. कल्याण हे एक जंक्शन आहे. ह्या जंक्शनमध्ये अजून काय सोयी सुविधा व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं? जंक्शन आहे त्या पद्धतीने लोकसंख्या देखील मोठी आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे महिलांसाठी सुरक्षेबद्दल काय करण्यात येईल हे देखील जाणणं फार महत्वाचं आहे. जसं की तिकडे प्रॉस्टिट्यूशन म्हणजे स्कायवॉक परिसर आणि कल्याण रेल्वे स्टेशन आजूबाजूचा परिसर म्हटला तर तिथे प्रॉस्टिट्यूशन मोठ्या प्रमाणावरती म्हणजे ओपनली चाललेलं आहे. शिवाय तिथे अनैतिक आणि अवैध धंदे इतरही चालू आहेत, जसे की ड्रग्ज विक्री, एमडी पावडर वगैरे. तिथे जी भटक्या गरदुल्ल्यांची जी टोळी तिथे वावरत आहे ते पण कुठेतरी म्हणजे त्याच्यावरती पण पूर्णविराम आणणं फार गरजेचं आहे. आता ह्या सगळ्यावरती आपण म्हणूया की कारवाई होते आहे, नाही असं म्हणता येणार नाही. पण तेवढा त्याला रिस्पॉन्स मिळत नाहीये. परत ये रे माझ्या मागल्याच चालू असतं. तर त्याच्यावरती काय उपाययोजना आपण करू शकतो? कसं आहे, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉक म्हटलं तर तो रेल्वे प्रशासनाकडे तर येत नाही आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि महाराष्ट्र पोलिसांच्या हद्दीमध्ये तो स्कायवॉक येतोय. तर त्याच्यावरती ठोस पाऊल म्हणजे तिथे लाईटची सोय होणं फार गरजेचं आहे. कारवाई म्हटलं तर तिथे कारवाई होतीये, परंतु थोड्या दिवसानंतर परत थंड होऊन जातात. पोलीस प्रशासन म्हणाव किंवा आपलं कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणाव, थोरात जे सहाय्यक उपायुक्त आहेत आपले, त्यांनी कुठेतरी गांभीर्य जाणं फार गरजेचं आहे. आम्ही वारंवार तो बडतर्फ करा म्हणून ही मागणी करत आहोत, कारण परंतु त्याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना होणं देखील तितकंच महत्वाचं म्हणजे आहे. दैनंदिन कारवाई होत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? एक्झॅक्टली. दैनंदिन कारवाई म्हटलं तर सकाळ दुपार संध्याकाळ ही कारवाई जर का सलग एक महिनाभर जर का राबवली तर ह्या गोष्टी म्हणजे जे अनैतिक अवैध धंदे होणार आहे त्याच्यावरती पूर्णविराम तर नक्कीच लागेल आणि वारंवार या गोष्टी घडणार नाहीत. आता कल्याणमध्ये कशी वेगवेगळे कॉलेजेस आहेत, Exactly. महिला कामानिमित्त बाहेर जातात, तर रात्रीच्या वेळी बरेच जण प्रवास करताना दिसतात. तर ह्या सगळ्यांमुळे महिलांच्या मनामध्ये एक असुरक्षितता निर्माण होते की ह्या नको, ह्या ब्रिजवरती गर्दुल्य असतील किंवा इकडे. तर त्याबद्दल तिथे एक पोलिसांचं एक फेरी ह्या वेळेत त्या वेळेत अशी जर काही केली तर त्याचा काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? मी मागील काही महिन्यांपूर्वी 15 दिवस उपोषण केलेलं होतं या विषयाला घेऊन. कल्याण रेल्वे स्टेशन परिसर आणि आजूबाजूचे जे पण काही आहेत अनैतिक अवैध धंदे, लाईक ट्रॅफिक समस्या देखील घेतलेली आहे याच्यामध्ये आपण. तर आमचं म्हणणं वारंवार हेच आहे की तिथे जे पण काही गोष्टी घडत आहेत त्याच्यावरती ठोस पाऊल म्हणजे जसं की तुम्ही आता मला म्हणालात की त्याच्यावरती आपण काय करू शकतो, तर त्याच्यावरती आम्ही वारंवार हीच मागणी केलेली आहे. स्कायवॉक वरती पोलिसांचं पथक म्हणजे पूर्वी आरपीएफचं टेबल तिथे लागायचा, म्हणजे रेल्वे ब्रिजवरती. तर तसं आपला हा ब्रिजच म्हणायला गेलं स्कायवॉक म्हटलं तर. मग तिथे पोलिसांचं पथक दिवस रात्र का थांबू शकत नाही? म्हणजे 2 महिला आणि 2 पुरुष पोलीस बळ तिथे जर का लावलं तर हा विषय येणारच नाही. इव्हन ते जे फेरीवाले जे बसतायत ते देखील त्यांचं धाडस होणार नाही तिथे बसण्याचं. या सगळ्यातून महिलांची सुरक्षितता पूर्ण होईल असं वाटतं? ऑफकोर्स का नाही होणार. आणि शिवाय महिलांना देखील मला एक आव्हान करायचं आहे की तुम्ही सेल्फ डिफेन्स शिका, आपले मर्दानी खेळ शिका. याच माध्यमातून कुठेतरी आत्मबळ वाढेल त्यांचं आणि फाईट करायला दे विल बी कॅपेबल. थोडक्यात म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की आपल्या स्कायवॉक वरती पोलिसांची सुरक्षा वाढवावी, त्याचबरोबर महिलांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कॅपेबल व्हावं. शिवाय मला अजून एक तुम्हाला याच माध्यमातून गोष्ट बोलायची आहे. जी आता कामं चालू आहेत मेट्रोची म्हणाव किंवा इतरही काही कामं चालू आहेत, त्याच्यामुळे ते फार कंजेस्टेड झालेलं आहे. इवन आपले रिक्षेचे जे पण काही प्रश्न आहेत, जसं की भिवंडीवरनं रिक्षा येत आहेत. भिवंडीवरनं रिक्षा येण्याचं काहीच कारण नाही आहे. सगळी भिवंडीचा जो क्राऊड आहे, म्हणजे ऍक्च्युली मला पर्टिक्युलर कुठल्या ह्याच्यावरती पॉइंट नाही रेज करायचा आहे जाती किंवा जमातीवरती, परंतु तो जो तिकडचा जो क्राऊड आहे ते कुठेतरी थांबणं फार गरजेचं आहे. इव्हन आपल्या इथे दुर्गाडीच्या इथे जर का त्यांना एक पर्टिक्युलर जागा दिली, ड्रॉप पिकअप अँड ड्रॉप भिवंडीचा तिथे ठेवला तर कल्याण स्टेशन मोकळ्या प्रमाणावरती श्वास घेण्यास मोकळं होऊ शकतं. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की एका करण्यासाठी त्यांना ठिकाण द्यावं. एक्झॅक्टली. दुर्गाडी चौकाच्या इथे म्हणजे ते आता सीएनजीचा पेट्रोल पंप झालेला आहे. जर का भिवंडीच्या रिक्षांना तिथे जर का आपण स्पेस दिली तर, आणि इव्हन एसडी डेपो पण जो आहे तो देखील आपल्या सीएनजीच्या तिथे मागच्या साईडला जर का दिला तर हा खूप मोठा प्रश्न आपला मार्गी लागू शकतो. कारण की काय होतंय, कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये बस डेपो देखील आहे,
आपलं कोर्ट देखील आहे, तहसील कार्यालय देखील तिथेच आहे. म्हणजे एकाच ठिकाणी एवढ्या सगळ्या गोष्टी आणि एवढ्या म्हणजे वावर लोकांचा होतोय की ते खूप कंजेस्टेड झालेलं आहे. कल्याण शहर हे एक ऐतिहासिक शहर आहे. आता तुम्ही जो विषय आमच्या पुढे मांडलात की कंजेस्टेड झालेलं आहे, ऐतिहासिक शहर आणि ह्या सगळ्या समस्या त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. त्या ऐतिहासिक शहराचा दर्जा जो कल्याणला मिळालाय ते नाव अजून वाढवावं, यासाठी तुम्हाला काय वाटतं? जसं ऐतिहासिक बोललं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही नगरी आहे. आई दुर्गा भवानीचा आपल्याला आशीर्वाद लाभलेला आहे. कुलस्वामिनी आहे ती महाराष्ट्राच्या आपल्या कल्याण शहराची. तर याच माध्यमातून मला हे सांगायचं सर्वप्रथम दुर्गाडी किल्ल्याचं तर आपण नूतनीकरण म्हणजे जे पण काही तिकडचे बुरुज आहेत किंवा इतरही काही विषय आहेत दुर्गाडी किल्ल्याला घेऊन ते व्यवस्थित करण्यात यावं हा आपण वारंवार मागणी केली. म्हणजे जशी एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले माझं पहिलं पत्रक तेच होतं, कारण की माझं हेच म्हणणं होतं की तिथे छान एक आपलं किल्ल्याचं सुशोभीकरण होणं फार गरजेचं आहे. शिवाय आजूबाजूचा परिसर म्हटलं तर तिथे सगळं म्हणजे कब्जा केलेला आहे, अतिक्रमण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. इव्हन भाटाळे तलाव देखील आपला मेंटेन करण्यात आलेला नव्हता. त्याच्यावरती देखील वारंवार महासभेमध्ये विषय झालेले होते, परंतु त्याच्यावरती प्रशासनातर्फे काही ठोस कारवाई करण्यात आली नाही. यासाठी देखील आपण मागणी केलेली आहे की भाटाळे तलाव देखील ऐतिहासिक आहे तर तिथे हेमाडपंथी बांधकाम करून जर का केलं, हेमाडपंथी म्हटलं तर पूर्वीचं जे आहे खूप म्हणजे त्याचं भक्कम बांधकाम असतं. तर कुठलीही आपण गोष्ट करू कल्याण शहराकरता नवीन तर त्याच्यावरती ऐतिहासिक वास्तू कशी लागेल म्हणजे हेमाडपंथी माध्यमातनं आपल्याला ऐतिहासिक लुक देता येईल आणि ते भक्कम देखील लागेल. म्हणजे हजारो वर्ष शेकडो वर्ष जरी पास झाले तरी ते हेमाडपंथी बांधकाम काय तुटणार नाही. शिवाय आपण ही देखील मागणी केलेली आहे, ऐतिहासिक नगरी आहे तर स्वागतासाठी कमान उभारणं देखील फार महत्वाचं आहे. तर तिथे देखील हेमाडपंथी जर का प्रत्येक द्वारावरती म्हणजे प्रत्येक एंट्रन्स वरती कल्याणच्या तिथे हेमाडपंथी बांधकामाची जर का कमान केली तर ऐतिहासिक कल्याण नगरी म्हणून हा जगभरामध्ये आपण प्रसिद्ध होऊन जाऊ. ही एक ऐतिहासिक कल्याण नगरी तर आहेच, याचबरोबर ती अजून पुढे कशी ऐतिहासिक राहील किंवा त्यात अजून काय काय करता येईल याची माहिती आता आपल्याला समाजसेविका राणी कपोते यांनी दिली. शिवाय याच माध्यमातून मला अजून देखील सॉरी टू इंटरप्ट मला गोष्ट सांगायची आहे, महिलांसाठी आपल्याला अजून काय शैक्षणिक क्षेत्रामध्ये करता येईल म्हणजे ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून आणि ऐतिहासिक महिलांच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आपल्याला सोशली काय मेसेजेस देता येतील त्याकरता पण आपण ठोस पाऊल उभारणं फार गरजेचं आहे. कल्याणमध्ये अजून काय व्हावं प्रत्येक दृष्टीने असं तुम्हाला वाटतं? आपल्याला हेल्दी कल्याण हवं आहे. तर आता हिवाळ्याचा तर सीझन चालू होत आहे. हिवाळ्याचा सीझन म्हटलं तर आपल्या इथे वृक्षारोपण तर मोठ्या प्रमाणावरती उंबरडे परिसरामध्ये होत आहे. तर त्या परिसरामध्ये सीगल्स म्हणजे अराउंड युरोपवरनं ते पक्षी येत असतात आपल्या इथे. बरोबर. पक्ष्यांचं प्रमाण तसंही कल्याणमध्ये म्हणजे मोबाईल टॉवरचे जे एक्स्ट्रा वाढलेले आहेत त्याच्यामुळे कमी झालेलं आहे. प्रदूषण होत आहे. त्याच्यामुळे बर्ड्स तर आपल्याला इथे कुठे दिसूनच येत नाही. पूर्वी तरी आपण बर्ड्स पाहू शकत होतो. तर हे जे सीगल्स येत आहेत तर त्या उंबरडीच्या परिसरामध्ये तलाव देखील आहे आणि वृक्षारोपण पण मोठ्या प्रमाणावर अमृत योजनेअंतर्गत झालेलं आहे. तिथे जर का आपल्याला पक्षी अभयारण्य अर्थात बर्ड सेंच्युरी जर का केली तर आपला खूप मोठं म्हणजे आपल्याला करता देखील आपल्याला मोठं कार्य होईल. म्हणजे त्यांना जगभरातल्या पक्ष्यांची माहिती देखील मिळेल आणि एक आपल्याला म्हणजे नैसर्गिक दृष्ट्या बघायला गेलं तर ते कुठेतरी प्रगती होईल. शिवाय स्वच्छतेच्या गोष्टींवरती देखील आपण मोठं कार्य करणं फार गरजेचं आहे. या प्रश्नातूनच राणीताई कपोते यांनी पर्यावरण वाचवा हा संदेश दिलेला देखील आपल्याला दिसतोय. एबीपी न्यूज डोंबिवली.